मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आदरणीय आणि समोर सगळे मान्यवर प्रेक्षक सगळ्यांना माझा सादर प्रणाम। मी झाडीपट्टीतून आलोय। ज्या झाडीपट्टीत जी बोली बोलली जाते झाडी बोली, ती झाडी बोली संस्कृतची सुद्धा आई आहे असं आमचा मित्र हरिश्चंद्र बोरकरांनी संशोधन मांडले आणि त्याला मान्यता मिळते। मी ज्या ठिकाणी राहतोय त्याला लागूनच 2-4 किलोमीटरवर मध्य प्रदेश आहे, 10-15 किलोमीटरवर छत्तीसगड आहे आणि आमचा महाराष्ट्र असं 3 तिगाळा आणि काही काम बिगाळा अशा ठिकाणी मी राहतोय। त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात तिन्ही भाषांचं मिश्रण असू शकतं। आमचा जो भाग आहे, मी अगोदर सांगतो की बोलू इच्छितो, दासबोध सगळ्यांनीच वाचलेला आहे। त्या दासबोधामध्ये दुसऱ्या दशकात दुसरा प्रकरण म्हणूया, रामदास स्वामींनी मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत 64। त्याच्यातलं 12व्या श्लोकात किंवा 12व्या कडव्यात जे सांगितलं आहे, आपणच सांगे आपली आपणच करे स्तुती डॅश 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 तो एक मूर्ख। मी तो मूर्ख होण्याचा प्रयत्न करतोय, कारण की मला पारितोषिक मिळालं तर मला माझ्याबद्दल सांगितलंच पाहिजे। माझ्या भागामध्ये आम्ही माझ्या झाडीपट्टीला महाराष्ट्राचा काश्मीर म्हणतो। हिमालय आणि बर्फ हे 2 वस्तू सोडल्या तर काश्मीरमध्ये जे आहे ते सगळं माझ्या झाडीपट्टीत आहे। असं कुठलंही गाव नाही झाडीपट्टीतलं की ज्याच्यामध्ये कमीत कमी 3-4 तलाव नाहीत, किमान एक तरी टेकडी नाही, हिमालय नसेल। जंगल तर आपल्याला माहित आहे, इथलेच सुपुत्र ज्यांनी आमचा नवेगाव बांध जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध केलाय। जंगल काय असतो, जंगल कसा बोलतो, जंगलातील चकवे कसे चकवतात, हे सगळं त्यांनी संपूर्ण जगभर सांगितलं। असा जंगल तिथे आहे। नागझिरा, नवेगाव बांध, ताडोबा हे सगळे जंगल तिथले आहेत। तसंच जागतिक स्तरावर जे समाजसेवेचे प्रकल्प सुप्रसिद्ध आहेत, बाबा आमटे, विकास आमटेंचा आनंदवन वरोरा असो, हेमल कसा असो प्रकाश आमटेंचा, किंवा प्रकाश आमटे आणि मंदाकिनी ताईंचा, किंवा आमचा गडचिरोली जवळचा सर्च डॉक्टर आमचे बंग साहेब, दोन्ही पती पत्नी राणी बंग आणि अभय बंग हे असोत, हे सगळं आमच्या त्या झाडीपट्टीचं वैशिष्ट्य आहे। भारतात कुठेही असं असेल असं माझ्या वाचनात तरी आलेलं नाही। शिवाय याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या सर्चच्या बाजूला एक गाव आहे, लेखा मेंढा। संपूर्ण जगात कुठेही तसं गाव नाही, संपूर्ण जगात नाही। त्या गावचा एक विधान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आमच्या गावात आम्हीच सरकार, आमची सरकार नाही, आमच्या गावात आम्हीच सरकार। आणि ते त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढून सिद्ध केलेलं आहे। त्या गावच्या ग्रामपंचायतला तिथे ते सरपंच आहेत, माझे मित्र आहेत, देवाजी तोफा, त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे। अशा भागातून मी आलोय। त्याच गडचिरोलीमध्ये मी DDR होतो, मोरे साहेबही DDR होते। आम्ही एकाच विभागात असलो तरी आमची प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर भेट आज पहिल्यांदा होते। त्या गडचिरोलीमध्ये DDRला बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्या लागतात, बँकेच्याही निवडणुका घ्याव्या लागतात। तर 18 जानेवारी 2009ला बाजार समितीच्या निवडणुकीचं निरीक्षण करून परत येत होतो। गडचिरोलीला शासनाची गाडी नव्हती, त्याच्यामुळे बँकेचे टाटा सुमो भाड्याने घेतली आणि त्या टाटा सुमोने परत येत होतो। गडचिरोलीला पोहोचणार इतक्या तिथे सेमाना नावाचं एक देवस्थळ आहे, खूप प्रसिद्ध। तिथे मी काही थांबलो नाही, कदाचित चूक झाली असेल। थोडा पुढे गेलो, एक कॉलेज कन्यका स्कूटीने येत होती। ती आमच्या टाटा सुमोवर आदळायला लागली। माझ्या ड्रायव्हरने तिला वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात माझा हात गेला। म्हणजे माझा हात पूर्णपणे उघडून पडला होता, फक्त मास्क लटकत होता।
त्याच्यासाठी संचेती हॉस्पिटलमध्ये 6 महिने मला उपचार घ्यावे लागले. डॉक्टर अनिल भाटिया आणि डॉक्टर आशिष बाबुळकर यांनी 12-13 तास ऑपरेशन केलं तरी जमलं नाही म्हणून पुन्हा 2-4 ऑपरेशन केले. माझे किती ऑपरेशन झाले मला आठवत नाही. ते मी जाणीवपूर्वक सांगतो. याचं कारण मी नंतर सांगणार आहे. 10 मिनिटे घेणार आहे. ही गोष्ट आहे जानेवारी 2009ची. नियतीला हे वाटलं असेल हे तर काहीच नाही. बहुत इतराता है ना, देखते हैं. जुलै 2010 मध्ये मला किडनी कॅन्सर झाला. माझी एक किडनी नाही काढली, कॅन्सरला देऊन टाकली उजवी किडनी. आणि त्याच्यानंतर रुबी हॉल क्लिनिक पुण्याला त्याच्यावरचं ट्रीटमेंट झालं. त्या ट्रीटमेंटमध्ये मी चिखलदऱ्याला एक जडीबुटीचे वैद्य होते, जडीबुटी काढे, त्यांच्याकडून औषध घेत होतो. त्याच्यामुळे माझा कॅन्सर पूर्ण बरा झाला. पण त्या रुबी हॉलच्या डॉक्टरला ते शक्य वाटलं नाही. असं कसं होऊ शकतं? किमोथेरपी घ्यायची नाही म्हणून डॉक्टर जावडेकर सांगतात, मुंबईचे जे स्वतः कॅन्सर स्पेशलिस्ट होऊन ज्यांना कॅन्सर झाला होता ते सांगतात की किमोथेरपी घ्यायची नाही, रेडिएशन चालेल. रेडिएशन घेत होतो. मग त्यांनी म्हटलं की खात्री करू खरोखरच तुम्हाला कॅन्सर नाही आहे का? पेट स्कॅन सांगतो कॅन्सर नाही आहे. तर मग त्यांनी माझ्या त्या किडनीचा जो भाग काढून टाकला होता त्याच्यातून सॅम्पल काढायला म्हणून इथून पाठीमागून मध्येतून एक सुई टोचली. सॅम्पल काढला. सॅम्पलचा रिपोर्ट निघाला, कॅन्सर नाही आहे. परंतु त्याच्यातून एक चूक झाली डॉक्टरच्या हातून. डॉक्टरचं म्हणणं होतं की ही चूक अशी लाखात एक होते. म्हटलं व्हेरी गुड, मी लाखात एक आहे. ती चूक काय झाली, माझ्या छोट्या आतडीला त्या इंजेक्शनने छिद्र पडलं. त्याच्यामुळे मी जे जेवत होतो ते सगळं पेस्ट इथून बाहेर निघायचं. डॉक्टर त्याचं निदानच होईना. माझी श्रीमती रोज ऑफिसला जाताना मला बँडेज करून द्यायची. 6 महिनेपर्यंत रोज बँडेज करून मी ऑफिसला जायचो. म्हणजे व्हायचं काय? मग तिथे आमचे एक डॉक्टर आहेत यवतमाळला, यवतमाळची गोष्ट आहे. मग त्या यवतमाळच्या डॉक्टरने म्हणे तर त्याचं टेस्ट करा सगळं. मग कळलं की माझ्या छोट्या हातलं छिद्र झालेलं आहे. मग ते बुजवायचं कसं? मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, म्हणे आम्ही नाही करू शकत, ही रिस्क नाही घ्यायची. मग यवतमाळचा डॉक्टर अमोल देशपांडे संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी रिस्क घेतली. पण म्हणे एक शर्त आहे, 15 दिवसपर्यंत तुम्हाला पाणी आणि अन्न वर्ज्य राहील. म्हणजे काय हरकत नाही, एवढे मोठे केले हाही होऊन जाईल. परंतु जेव्हा पहिलाच दिवस झाला आणि पाणी गड्यात नाही गेलं तेव्हा काय होतं, 15 दिवस सलाईन होती परंतु पाणी न प्यायल्याने कसे काय हाल होतात तो देव असेल. मी मानतो तो देव असेल, त्याला प्रार्थना आहे की बाकी काहीही कर पण पाणी न पिण्याची सजा कोणाला देऊ नको. मोठी कठीण आहे. हे सगळं झालं आणि या कालावधीमध्ये माझ्या त्याला काही शक्ती नव्हती. त्या डॉक्टर भाटिया आणि बाबुळकरने जे थोडंसं इकडून जोडून दिलं होतं तर हा गळ्यामध्ये लटकलेला राहायचं. 5 वर्षापर्यंत माझ्या हात गळ्यामध्ये लटकलेला होता. त्यानं हळूहळू मग त्याच्यामध्ये शक्ती आली. हे सगळं जे झालं आणि याच्यात मी नोकरीवर होतो, DDR होतो. DDRला काय करावं लागतं मोरे साहेब सांगतील. ते हे कसं शक्य झालं त्याच्यासाठी 2 शक्ती माझ्या मागे कार्यरत होत्या. एका शक्तीचं नाव आहे सौभाग्यवती उषादेवी कटरे, माझी पत्नी. म्हणजे आधुनिक सत्यवानाची सावित्रीच म्हणेन मी तिला. अक्षरशः यमाच्या जबड्यातून मला तिने ओढून आणलं या सगळ्या कालावधीमध्ये. आणि दुसरी शक्ती माझी कविता. जर कविता माझ्या नसती तर कदाचित मी एका शक्तीच्या भरोशावर जगू शकलो नसतो. आणि म्हणून कविता ही माझ्यासाठी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून एखादा टलाट फलाफ करून कोणी कविता करतो तर राग येत नाही, मला मनस्ताप होतो की कवितेला इतकं सोपं, इतकं हलकं आपण का समजतो. कविता इतकी हलकी नाही आहे. हे कवीच्या विचारांची सूत्रबद्ध अभिव्यक्ती आहे. H2O म्हणजे पाणी. पाण्याचं सूत्र H2O आहे. H2O वरून पाणी कळत नाही. ज्याला माहित आहे त्यालाच कळेल. त्याप्रमाणे कविता हे सूत्र आहे, निबंधाचं सूत्र आहे. आणि ते निबंध पूर्ण लिहायचं असेल तर त्या सूत्राला सोडवावं लागेल. अशी ही कविता असते असं मी मानतो. आणि त्या माझ्या मानण्याची शक्ती आहे की कवितेची शक्ती आहे
तिनं मला जगवलं. आणि त्या कवितेच्या भरोश्यावर माझी 17 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्यापैकी 10 कविता आहेत. हिंदीमध्ये सुद्धा 2 आहेत. हिंदीमधल्या कविता संग्रहाचं नाव आहे आखिर बचता तो अंधेरा ही है, म्हणूनच काळी कपडे वापरतो. पण योगायोग असा झाला की मोरे सर आपला मनोरमा परिवारच झाला, योगायोगाने झाला. आखिर बचता तो अंधेरा ही है माझ्या हिंदीच्या कविता संग्रहाचं नाव आहे. दुसरा हिंदीमध्ये माझ्या मराठीच्या दीर्घ कवितेचा अनुवाद झाला आहे. इतिहास आढळत नाहीये मराठीमध्ये होतं, त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. डॉक्टर निर्मल चक्रधरने केलेलं आहे. इतिहास दृष्टिगत नाही. एकूण 5 भाषांमध्ये मी लिहितो. मराठी, हिंदी, इंग्रजी, झाडी बोली आणि पोवारी बोली. त्या पोवारी बोलीबद्दल मला बोललं पाहिजे 2 मिनिटं. पोवार समाज हा जो आहे, इथे तुमच्याकडे पोवार आडनाव मिळेल, कोल्हापूरला वगैरे इथे सुद्धा मिळेल. परंतु पोवार हा जो समाज आहे, या पोवार समाजाचा इतिहास प्राचीनतम समाज आहे. याचा इतिहास आजपर्यंत लिहिलाच गेला नव्हता. आता महेन पटले आणि ओसी पटले नावाचे 2 व्यक्ती आणि डॉक्टर ज्ञानेश्वर टेंबरे जे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये डीन होते, हे लिहित आहेत. तर विक्रमादित्य आणि पोरस यांना सुद्धा फ्रेंच आणि पोर्तुगीजचे आपल्या भारतामध्ये पूर्वी येऊन गेले, इंग्रजांच्या पूर्वी, त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी या दोघांना POWAR पोवार म्हटलेलं आहे. एवढा जुना इतिहास माझ्या समाजाचा आहे. त्या समाजाची जी बोली आहे ती बोली आम्ही जे शिकून पुढे गेलो तर आम्ही ते बोली विसरलो. तर त्या बोलीचं पुनरुत्थान करायचं म्हणून त्याच्यामध्ये मी काम करतोय. पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाचे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही दरवर्षी त्यांचं साहित्य संमेलन घेतो. दुसऱ्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्षही होतो. झाडी बोली साहित्य संमेलनही आम्ही घेतो. 31 संमेलन आतापर्यंत घेतली. वरोऱ्याच्या संमेलनाचा मी स्वतः अध्यक्ष होतो. त्यावेळेस त्या आमच्या अध्यक्ष संमेलनाला विकास आमटेंनी त्यांचा जो ऑर्केस्ट्रा आहे तो ऑर्केस्ट्रा आम्हाला समर्पित केला म्हणूया. तर असा हा माझा प्रवास आहे आणि हे मला प्रवास सांगितलंच पाहिजे. जरी रामदास स्वामींनी मला मूर्ख म्हटलं तरी चालेल. आणि त्यासाठी मनोरमा परिवारने माझा जो पुरस्कार देऊन सत्कार केला त्याबद्दल मी मनोरमा परिवारच्या सगळ्या सदस्यांचा, निवड मंडळांचा खूप खूप आभारी आहे. असाच लोभ राहू द्या. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आहे, कोकण आणि खानदेश वगळता इथेही राहिलो आहे काही दिवस. संपूर्ण महाराष्ट्राने मला सुद्धा प्रेम दिलेलं आहे. तसंच प्रेम सोलापूरवाल्यांचं पुन्हा मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.